नमस्कार श्रोते हो. मी दत्ता सरदेशमुख. लावालावी, शब्द एक, अर्थ अनेक. लावणे या क्रियापदाचा अर्थ बघा. ऐका. मध्यंतरी माझ्याकडे एक तमिळ मुलगी मराठी शिकायला येत असेल 8वी-9वीत, पण चेन्नईहून थेट पुण्याला. मग मराठीचा गंध कसा असणार. थोडं शिकवल्यावर मी तिला काही छोटी पुस्तकं वाचायला दिली होती. एकदा तिनं काही अडलेले शब्द लिहून आणले. 3-4 शब्दांचे अर्थ सांगितले. शेवटचा शब्द होता लाव किंवा लावणे. मी तिला म्हटलं, अगं वाक्य लिहून आणायचंस, नुसता अर्थ कसा सांगू. काहीही असू शकेल. एका शब्दाचा किंवा व्हर्बचा अर्थ काहीही. तिला काही कळेना. ओके, टेल मी ऑल द मिनिंग्स, ती म्हणाली. तिला वाटलं असतील 2-3 अर्थ, पण मराठीचा इंगा तिला अजून कळायचा होता. मी मनात म्हटलं, चला आजचा वेळ या लावालावीतच घालू. हे बघ, तू मराठीचा क्लास लावला आहेस. ओ, आय हॅव जॉईन द क्लास. लगेच वहीत क्लास लावणे म्हणजे जॉईन असं तिनं लिहिलं. क्लासला येताना तू आरशासमोर काय तयारी केलीस. पावडर लावलीस. ओ येस, आपण पार्टीला फंक्शनला जाताना लिपस्टिक, कुंकू किंवा टिकली लावतो. येस, आय अंडरस्टँड. टू अप्लाय तिनं लिहिलं. पण आपण केसांना पिन्स, हेअरबँडही लावतो. तिथं तो अर्थ होत नाही. ओके, वी पुट ऑन दॅट. आता बघ, मी चहाचा कप तोंडाला लावला आणि बेल वाजली. कालच्या तुझ्या पुस्तकात गाईनं चाऱ्याला तोंड लावलं. आपण बाळाच्या गालाला हात लावतो. इथं काय, प्रत्यक्ष स्पर्श करतो, टच. चौथा अर्थ लिहिता लिहिता तिची ट्यूब पेटली. म्हणाली, हां, तुम्ही पार्कमधला बोर्ड वाचून दाखवला ना त्या दिवशी, फुलांना हात लावू नये. आणि त्या छोट्याला त्याची आई म्हणाली ना, पुस्तकाला पाय लावू नकोस, टू टच. मॅम, मी आले तेव्हा यू टोल्ड मी दार लाव, मीन्स शट द डोअर. हो, दार लाव किंवा दार बंद कर म्हणजे तेच, मीन्स लाव. बंद कर सेम. पण मग तुम्ही दिवा लावते म्हणता. देअर इट इज अपोजिट ऑफ दिवा बंद कर. बरोबरच आहे, कारण दाराच्या बाबतीत लाव म्हणजे शट म्हणजे बंद कर, पण दिवा लाव म्हणजे स्विच ऑन. म्हणूनच तुला म्हटलं वाक्य लिहून आण बाई. संदर्भ किंवा रेफरन्सशिवाय नुसता लाव कसा समजणार. आणखी खूप ठिकाणी लावणे हे वर्ब आपण वापरतो, पण तुला आत्ताच एवढ्या गोंधळात नाही टाकत मी. नो नो, प्लीज टेल मी मोर, असं म्हणत ती उत्साहानं सरसावून बसली. बरं, आता आपण इलेक्ट्रिकचा दिवा, टी व्ही, रेडिओ इत्यादी लावतो तेव्हा स्विच ऑन करतो. पण देवासमोर निरांजन, उदबत्ती, समई लावतो तेव्हा काय करतो. लाईट ऑन, पेटवतो. फटाके लावतो, आग लावतो, गॅस लावतो म्हणजे पेटवतो. ती भराभरा लिहून घेत होती. तेवढ्याच आतून कुकरची शिट्टी आली. बघ, मी कुकर लावलाय. दोघी हसलो. आधीचा कुठला अर्थ आहे का यात. खरं तर यात अनेक क्रिया आहेत. सगळ्याला मिळून एक सुटसुटीत शब्द, लावलाय. आंघोळीचं पाणी लावलंय मध्ये असंच. मी रोज सकाळी अलार्म लावते, ती अचानक म्हणाली आणि हसत सुटली. ओ, एव्हरीथिंग इज सो डिफरंट. सो कन्क्ल्युजन, एव्हरी लाव इज डिफरंट, राईट. जिक्सॉ पझल घेऊन बसलेल्या नातवाला मी हाक मारली तर तो म्हणाला, थांब गा आजी, मी हे लावतोय ना. ए लुक, तो लावतोय. ही इज अरेंजिंग द पीसेस टू अरेंज. तो शहाणा आहे. वह्या पुस्तकं कपाटात नीट लावून ठेवतो.
कपाट छान लावलेलं असतं त्याचं. वहीत लिहून घेऊन ती उठली, गुड बॉय असं त्याचं कौतुक करून ती घरी गेली. पण माझं विचारचक्र चालूच राहिलं. आता मनाच्या अदृश्य स्क्रीनवर लाव, लावते, लावले हे सगळं बोर्डमध्ये यायला लागलं. रोजच कुणाला तरी आपण फोन लावतो. बडबड कटकट करणाऱ्यांना आपण म्हणतो, एक काय लावलं आहे मगापासून? आजीनं कवळी लावली म्हणजे फिक्स केली, आणि आजी कवळी लावते म्हणजे रोज वापरते, यूज या अर्थानं. पट्टा लाव म्हणजे बांध, बकल. बटन लाव म्हणजे अडकव. बिया लावणं, झाडं लावणं म्हणजे पेरणं, उगवणं. इतके इतके मजूर कामाला लावले म्हणजे एम्प्लॉय केले. वजन ढकलणारा, ओढणारा, नेट किंवा जोर लावतो, ॲप्लाइज स्ट्रेंथ. आपण वडिलांचं, नवऱ्याचं नाव लावतो म्हणजे काय करतो? सुंदर गोष्ट मनाला वेड लावते. या शब्दांच्या खेळानं सुद्धा मला वेड लावलं. इतक्यात आमची बाई आली. आल्या आल्याच म्हणाली, ताई विचारलं का हो साहेबांना मुलाच्या नोकरीबद्दल? विचारलं की, पाठव म्हणाले उद्या. हां, मग उद्या लावून देते त्याला. ओ हो, लावून देते म्हणजे पाठवतो. आणि आणि लावालावीमध्ये तर काय, कोण कुठं काय लावेल अशी आपली ही माय मराठी. शिकणाऱ्याला अवघड पण आपल्याला सुंदर. आता हे आर्टिकल ग्लोबल मराठीवर लाव, घरच्यांनी सल्ला दिला. आणि नाही लावलं तर मनाला लावून घेऊ नको अशी चेष्टाही केली. लावालावी शब्द एक, अर्थ अनेक. या पोस्टच्या लेखिका अनामिक आहेत. सौजन्य मंजू शरद जोशी, लातूर. आणि ही गमतीदार पोस्ट आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला मी, दत्ता सरदेशमुख यांनी. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.